नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर शहरातील ग्रामीण भागातील अनेक लोकांचे विद्युत पुरवठ्यासंदर्भात अनेक समस्या होत्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण बघू शकतो नगरसेवक प्रवीण राऊत हे महावितरणच्या कार्यालयात आता पोहोचलेले आहेत. नमस्कार. अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण बघू शकतो बहुजन युवा नेतृत्व आणि नगरसेवक प्रवीण राऊत हे आता महावितरणच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. चल चल चल. भाऊ इकडे भाऊ. बऱ्याच नसा बसून आहे ना त्याचं आपलं पाठपुरावा करतात. हा जो पोल आहे ना हा धोकादायक झाला आहे. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे का ते पोल शिफ्टिंग वगैरे करण्यासाठी आपलं हे आहे इथे ना मंडप आहे का असं काही नाही काही काहीच नाही मोकळा आहे बोल आणि इथे रोड आहे तो वरती रोड हे ना हा पोल आहे तो अंडरग्राऊंड झाला किंवा ह्याला पुढे साईडला शिफ्टिंग केला तर हा बरोबर मध्ये आणि कसं गावातली सर्व लोक येत जातात. छोटी मुलं वगैरे बाजूला असतात आणि बरोबर ह्या पोलच्या बाजूला आहे ना कार्यक्रम होत असतात. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते, लग्न कार्य होतात. कसं आहे आणि बऱ्याच वेळा वर्ष झाले तर हा एकदम जीर्ण हा पोल आहे. बघून आलं मला एवढं इथे ना 2 पोल टाकून चालेल. जागा देखील नाही जागापेक्षा नसावी हे सर्व अंडरग्राऊंड गेलं ना तर वरचं जे लाईटिंगची म्हणजे वायरिंग गेलं ना ते सर्व वायरिंगचं हे सर्व कमी होऊन जाईल. म्हणजे जर अंडरग्राऊंड असले ना आणि कुठेतरी एक साईडला डिपे गेलं तर तिकडनं ते सर्व करून घेते. कारण मी आनंद बघत होते आलेलो त्यांना मी बोललो की म्हणलं 2 पोल इथे टाकतो. कारण कसं आहे माहिती का मिनी पिलर लागला. मिनी पिलर म्हणजे काळा तो डबा असतो लाल तो डबा तो येणार चालेल ना साहेब. तेवढी फक्त आम्ही जागेची तरतूद करून देतो तुम्हाला. काही गोष्टी खर्चिक असेल तरी आम्ही त्यासाठी पण मदत करतो. साहेब हे कसं तातडीने ह्या सर्व गोष्टी आणि खूप वर्ष पण झाले. तुम्ही पोलची थिकनिंग किती हा पोल साहेब आम्ही तुम्हाला काढून ते इथे 2 पोल टाकून दिले तर चालेल का? म्हणजे प्रॅक्टिकल तुम्ही कोण आला ना आपल्या अधिकारी तर त्यांना ते आपण किंवा तुम्ही आले तर त्यांना दाखवता येईल की बाबा ह्या साईडला बघूनच घेऊ ना साहेबांना बघायला भेटेल. बघता येईल आपल्याला वाटतं आता तुम्हाला तुम्ही तिकडेच पाहिजे प्रॅक्टिकल मला काय वाटलं आपण तिथं कारण आम्ही मध्ये गेलेलो तर 2 पोल म्हणलं टाकून आम्हाला 14 एप्रिलच्या आतमध्ये पाहिजे. कारण 14 एप्रिलची जयंती होते आणि कोणाला भविष्यात त्रास झाला समजा तुम्हाला 1 महिना आहे अंडरग्राऊंड केलं तर अंडरग्राऊंडचं साहेब काय केलंय आपण सगळंच डिक्लेअर केलं बदलापूरचाच केलंय आपण होईल आता टेम्पररी एक 1 साईड घेतले ना तर असं मधला हा सर्व धोका आहे ना हा काय झाला आहे खूप मोठा धोका आहे. बघा ना सर्व वायरिंग जर तो जोरात पडला ना आपण परमिशन घेतली तरी तुम्ही तरी कशी करते एवढी पोल एकच आहे ना त्याच्यामध्ये पोल एकच आहे ना त्याच्यामध्ये
घेतात आता त्यामुळे नाही पण नाही बोलतो, पण त्याला आपला व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे, तिथं अनुचित प्रकार नाही झाला पाहिजे. ठीक आहे, चालेल. जर असं असेल तर आता आपण प्रॅक्टिकल जाऊन बघू शकतो. सर आता तुमचे कार्यकर्ते असे त्यांना सांगा, मी म्हटलं तर अर्धा तासात मी त्यांच्याबरोबर जातो. चालेल, मग अर्ध्या तासामध्ये आहे ना सर्व राहतात. मी माझ्या इंजिनियरला पण बोलून येतो आणि मग आम्ही दोघं सर्वे करू आणि सहमत नाही वायर दादा वायर नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या राहिल्यात. प्रवीण राऊत यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे. अधिकाऱ्यांची संवाद साधलेला आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत. सर, अनेक स्थानिकांच्या मागण्या होत्या त्या घेऊन आपण आज महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. नक्कीच आज महावितरणच्या कार्यालयामध्ये भेट दिली. मोरे साहेबांनी आज भेट दिली आणि चांगलं संभाषण झालेलं आहे. बदलापूर गावात कुठे जो बौद्धवाडा आहे तो अनेक वर्षापासून जो कोड आहे त्याच्यावर भरपूर अशा वायरी केलेल्या आहेत. म्हणजे भरपूर टाईम गेलेला तो कधीही अनुचित प्रकार घडू शकतो. वारंवार तिथे पत्रव्यवहार झालेले आहे, तक्रारी दिसतात, स्थानिक नगरसेवकांनी दिलेले समाजाच्या प्रती त्या तक्रारी आलेल्या आहेत, पण त्या तक्रारींचं निवारण होत नव्हतं. म्हणून आज मी हा MSCBच्या ऑफिसला आलेलो आहे आणि वाघमोडे साहेबांशी भेटलो. तर वाघमोडे साहेबांशी पूर्ण पॉझिटिव्ह बोलणं झालं आणि साहेबांनी सांगितले आम्ही लगेच तातडीने ते पोल हटवून देतो आणि पर्यायी व्यवस्था म्हणून इथल्या स्थानिकांना चांगली व्यवस्था. आज भेट घेतलेली आहे सर, भाऊ आलेले संवाद साधला. आज खऱ्या अर्थाने बदलापूर शहरच नाही तर पूर्ण ठाणे रायगड जिल्ह्याचं बहुजन नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आदरणीय प्रवीण राऊत यांनी आज बदलापूर गावातल्या बौद्धवाडा परिसरातील धोकादायक पोल संदर्भात आदरणीय महावितरणचे कार्यकारी अभियंता वाघमोडे साहेबांची भेट घेतली आणि वाघमोडे साहेबांनी भाऊ आल्यानंतर सांगितलं की तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी जातो आणि पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तो जो काही प्रश्न असेल तो मार्गी लावतो. आता तुम्ही बघितलं असेल भाऊनी जो मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला, बौद्धवाडा परिसर जो बदलापूर गावातला आहे त्या गावामध्ये धोकादायक पोल होता आणि वरती तारा सुद्धा आहे. तर त्या तारांमुळे किंवा त्या धोकादायक पोलमुळे तो जंगल्यामुळे किंवा तो मोडकळीस आल्यामुळे त्या ठिकाणी मोठा धोका होऊ शकतो आणि हा धोका होऊ नये यासाठी आदरणीय प्रवीण भाऊंच्या नेतृत्व आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो आणि लवकरात लवकर 1 ते 2 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागण्याचं आश्वासन महावितरणाने आम्हाला दिलं. सर, कुठेतरी शहरामध्ये केवढी मीटरलाही लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपल्याला पाहायला मिळते, त्या विरोधातही आपण लोकांसोबत उभे राहणार. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, आदरणीय प्रवीण भाऊ राऊत असतील, आदरणीय राजनदादा घोरपडे असतील, या सर्वांशी योग्य ती चर्चा करून भारतीय जनता पार्टीची यावर अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ नक्की मार्ग काढतील हा विश्वास आहे. सर, कुठेतरी TOD मीटरला मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो. हा, नक्कीच विरोध होत आहेत आणि स्थानिक जे नागरिक असेल, ज्या सोसायट्या असतील ते त्या किलोमीटरला नक्कीच विरोध करत आहेत. कारण त्यांची जी सर्व्हिस आहे, देण्याची सर्व्हिस आहे किंवा त्याच्यामधनं जे नागरिकांना जो मीटरचा जो बिल जो जास्ती प्रमाणात येतो त्याच्यासाठी पण नागरिक भरपूर असे कंप्लेंट करतात, ह्या तक्रारी त्यांच्या येतात. तर नक्कीच ह्या बदलापूर शहरामध्ये ते व्यवस्थेने सर्व गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी सक्रिय राहील. नक्कीच. आणि अजून एक आम्हाला जो प्रश्न मागच्या सर्वसाधारण मिटिंगमध्ये पण सभागृहामध्ये झाला होता मिटिंगमध्ये का बदलापूर शहरामध्ये जेवढे म्हणजे रस्ता गेलेला आणि त्याच्यावरचे जे MSCBचे पूल आहेत ते सुद्धा आम्हाला संपूर्ण बदलापूर शहरामधनं ते बाजूला करायचे आहेत. कारण रहदारीसाठी मेन अडथळे हे MSCBचे पोल आहेत. म्हणजे रस्ते झालेत, फुटपाथ झालेत तरी पण मध्ये MSCBचे पोल आहेत.
आम्ही नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांच्याशी आम्ही सातत्याने चर्चा करतोय आणि लवकरच संपूर्ण बदलापूरमध्ये ते पोल शिफ्टिंग केलं जाईल. नक्कीच आपण बघू शकतो आज नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी आपण बघू शकतो बहुजन विभाग नेतृत्व नगरसेवक प्रवीण राऊत यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये धडक दिली, अधिकाऱ्यांची भेट घेतली, लवकरात लवकर लोकांच्या समस्येचं निराकरण करण्याची मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. बदलापूर शहरात याची प्रत्येक बातमी प्रत्येक घरावर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतो. कारण बदलापूर शहरात रोज ग्रामीण भागात ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर आपण फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.